नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपसर्ग बघणार आहात। तर आपल्या पेपरमध्ये आपल्याला उपसर्ग 5 मार्कसाठी येतात की जेणेकरून जे आपल्याला 22 उपसर्ग दिले सिलेबसमध्ये त्यापैकी आपल्या पेपरमध्ये 5 उपसर्ग दिलेले असतात आणि प्रत्येक उपसर्गाचं आपल्याला एक वाक्य लिहायचं असतं। म्हणजे आपल्याला एका उपसर्गाला 1 मार्क असतो आपल्या पेपरमध्ये। म्हणजे आपले तसे 5 उपसर्गाचे 5 मार्क असतात। तर तुम्हाला काय करायचे, दिलेले वाक्य हे जशाच तसे तुम्हाला सर्व 22च्या 22 वाक्य तुम्हाला पाठ करायचे। ते 22च्या 22 वाक्य तुम्हाला पाठ करायचे आणि जशाच तसे पेपरमध्ये तुम्हाला कोणता ह्या खालीलपैकी 22 पैकी कोणते बी 5 उपसर्ग दिसले तर ते बरोबर वाक्य तुम्हाला जशाच तसं पाठ करायचं। त्यामध्ये तुम्हाला कोणते काना, त्यानंतर काय असेल वेलांटी, मात्रा, त्यानंतर विसर्ग काहीही तुम्ही सोडायचं नाही आहे, म्हणजे काही विसरायचं नाही आणि बरोबर जसं तसं वाक्य दिलं जशापैकी तसं लिहून यायचं। यावरील दिलेले आपण जे 22 वाक्य आहेत या वाक्यामध्ये तुमचे कसे धातू बी ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। तर काही विद्यार्थी म्हणतील त्या वाक्यामध्ये सर म्हणजे मागं असे तुम्ही काही पाहिले असेल उदाहरणं त्यामध्ये धातू समाविष्ट नव्हते, पण असे ह्या आपल्या 22 जे वाक्य आहेत यामध्ये ह्या वाक्यामध्ये धातू समाविष्ट आहे। त्यामुळे बरोबर वाक्य जसेच तुम्हाला पाठ करायचे आणि पेपरमध्ये लिहून यायचे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिला धातू आहे आ। तर आचा काय होतं वाक्य काय सह विद्यालयात आगच्छति, सह विद्यालयात आगच्छति। दुसरं आहे अति। अति काय वातरोगे तेलम अति उत्तम, वातरोगे तेलम अति उत्तम। तिसरं काय अधि। अधि मग काय दिलं विद्वान सर्वत्र अधिराजते, विद्वान सर्वत्र अधिराजते। आता चौथं काय दिलं चौथं मध्ये दिलं आपलं अनु। आता अणुमध्ये काय दिलं सीतारामम अनुगच्छति, सीतारामम अनुगच्छति। आता इथं पहा ती मध्ये ध्यानात ठेवा मात्रा पहिला दिला आहे या प्रकारे। त्यानंतर आता पुढं कोणता आहे आपला दिला आहे आता पाचवा आहे। पाचवामध्ये काय दिलं अपमध्ये काय दिलं चोरह धनम अपहरती। त्यानंतर सहावा काय दिला अपि, अपिमध्ये सोहम अप्यगच्छति। त्यानंतर सातवामध्ये काय दिलं की सातमध्ये दिलं की अभि। आता अभिमध्ये काय दिलं भारतस्य संगीत अभिजातः। सोपे सोपे वाक्य तुम्हाला जसे जसे पाठ ठेवायचे फक्त यामध्ये तुम्हाला काना, वेलांटी आणि विसर्ग वगैरे विसरायचं नाही आहे। त्यानंतर आठवं काय अतमध्ये काय दिलं की आकाशे पक्षिणः उत्पतंती, आकाशे पक्षिणः उत्पतंती। त्यानंतर दहावा काय दिलं उपमध्ये दहावामध्ये काय दिलं उपमध्ये काय दिलं शिष्य गुरुम उपगच्छति, शिष्य गुरुम उपगच्छति। त्यानंतर काय दिलं त्यानंतर आपला त्यानंतर दिलं आहे दुस। आता दुसमध्ये काय दिलं दुस स्वभाव, दुसचं दिलं काय वाक्य स्वभाव दुस्त्याज्य भवती, काय दिलं स्वभाव दुस्त्याज्य भवती। त्यानंतर काय दूरमध्ये काय दिलं दूरमध्ये काय दिलं सुवर्णमृग दुर्लभ असती, सुवर्णमृग दुर्लभ असती। त्यानंतर नी दिलं नीमध्ये काय उमेशः विद्यालयात निवर्तते, काय दिलं वाक्य उमेश विद्यालयात निवर्तते। त्यानंतर काय दिलं पुढचं दिलं आता नीरमध्ये काय दिलं की लता उपग्रहात निर्गच्छति, काय दिलं नीरमध्ये लता ग्रहात निर्गच्छति, लता ग्रहात निर्गच्छति। आता निसमध्ये दिलं मूषक बिलाद निस्सरती, मूषक बिलाद निस्सरती। आता पुढचं काय दिलं 16 दिलं प्र। आता प्रमध्ये काय दिलं प्रमध्ये गंगा हिमालयात प्रभवती, गंगा हिमालयात प्रभवती। आता पुढचं पाहायचं आपल्या 17 प्रति मोहनः पितरम प्रतिवदती, मोहनः पितरम प्रतिवदती। आता काय दिलं 18 नंबरचा आपला दिला आहे की परी। आता परीमध्ये काय दिलं परी वयम काय दिलं वयम दुष्टान परित्यजाम, वयम दुष्टान परित्यजामः। आता काय द्यायचं 19वा उपसर्ग पाहायचा आपल्याला तर परा। आता परामध्ये काय दिलं रामः रावणम पराजयते, रामः रावणम पराजयते। त्यानंतर 20वा काय दिला सुमध्ये काय दिलं काय वाक्य तयार होऊन यायचं उपवने पुष्पानी सुशोभन्ते, उपवने पुष्पानी सुशोभन्ते। आता त्यानंतर 21वा काय दिलं सम अध्यापकः छात्रान् संस्करोति, अध्यापकः छात्रान् संस्करोति। आता दिलं त्यानंतर 22वा दिलं विज्ञानस्य अध्ययनं कुरु। अशा प्रकारे आपले पूर्ण 22 वाक्य होते आणि ह्याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, जे आपलं BMS मराठी नावानं टेलिग्राम चॅनल तुम्हाला आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये दिसन आणि कमेंटमध्ये पण तुम्हाला याची लिंक मिळून जाईल, तिथं तुम्हाला याची PDF मिळून जाईल। आणि कोणाला काही जर वाक्यामध्ये अडचण असेल तर डायरेक्ट आपल्याला कमेंटमध्ये विचारू शकतात आणि ह्याचे आपण हे 22 वाक्य तुम्हाला बरोबर जशाच त्याचा अर्थ पाहायचा आहे, म्हणजे कशा प्रकारे उच्चारण केलं आहे वगैरे, आणि ते तुम्हाला जशाचपैकी पूर्ण वाक्य जशाच तसं पाठ करायचं। त्यामध्ये तुम्हाला काना, मात्रा, वेलांटी काही चुकवायचं नाही। जसे पहिली काना असेल पहिली वेलांटी असेल तर पहिलीच वेलांटी द्यायची, जिथं दुसरी वेलांटी असेल तिथं दुसरी वेलांटी द्यायची, आणि जिथं विसर्ग असेल तिथं विसर्ग ध्यान करून लिहायचा। अशा प्रकारे पूर्ण तुम्ही जर वाक्य लिहून आले तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क उपसर्गात आपल्या संस्कृतच्या पेपरमध्ये मिळून जाते। तर चालतंय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।